करारामध्ये एक महत्त्वाचा भाग जो होता, किंबहुना दोन महत्त्वाचे जे भाग होते, त्याच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा आणि चर्चेतून संवादातून प्रश्न सोडवणं आणि दुसरं म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलची जी कुठेतरी एक रेषा आखण्यात आलेली होती तिचा आदर करणं, हे दोन मुद्दे होते. त्यामुळे या करारातनं जर पाकिस्तान बाहेर पडलं तर कुठेतरी लाईन ऑफ कंट्रोल हा सुद्धा आता प्रश्न त्याच्यावरती निर्माण होतो आणि त्याचबरोबर संवाद पूर्णपणे संपतो. सोमेश, नक्कीच पूर्वी शिमला करार हा 1971च्या बांगलादेश युद्धानंतर करण्यात आला होता आणि त्यावेळी दोन्ही देश नियंत्रण रेषा जी सध्याची लाईन ऑफ कंट्रोल आहे, खरं तर ती भारताला मान्य नाहीये, परंतु जी सध्याची तात्पुरती आपण ज्याला म्हणतो, जिथपर्यंत पाकिस्तानी सैन्य हे आलेलं आहे आता काश्मीरमध्ये घुसून, तर ती सध्या लाईन ऑफ कंट्रोल म्हणून मानली जाते आणि त्यावरती सैन्य राहील, याचा आदर केला जाईल असं ठरवलं गेलं होतं. विशेष म्हणजे आपल्याला इथे पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कालच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक स्वतः त्यांची बैठक बोलवली होती आणि पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांनी त्याबाबतची माहिती स्वतः माध्यमांमध्ये दिली आहे. आणि विशेष म्हणजे इशाक दार यांनी स्वतः एक न्यूज लिंक शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट पब्लिश करण्यात आलं पाकिस्तानी उपपंतप्रधानाचं. त्यांनी त्यामध्ये जे म्हटलंय, जर आपण पाहिलं तर थर्सडे टाइम्सची ही लिंक आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात की पाकिस्तान हा एक जबाबदार न्यूक्लिअर आणि मिसाईल पॉवर असलेला देश आहे. म्हणजे त्यांच्या स्टेटमेंटची सुरुवातच त्यांनी न्यूक्लिअर क्षेपणास्त्र, अण्वस्त्र पाकिस्तानकडे आहेत या उल्लेखाने केलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी कालच एक प्रकारे असं भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही अण्वस्त्र सज्ज देश आहोत आणि आमच्याकडे मिसाईल पॉवर सुद्धा आहे. तर आता इशाक दार हे जे उपपंतप्रधान आहेत पाकिस्तानचे सध्याचे, ज्यांनी काल पाकिस्तानी पंतप्रधानाच्या बैठकीसंदर्भातील माहिती दिली होती आणि आता स्वतः अशा स्वरूपाचं स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद आहे. याच पाकिस्तानी उपपंतप्रधानांनी म्हणजे त्यांनी जी न्यूज लिंक शेअर केली, त्यामुळे ती त्यांची 100% मान्य असलेली न्यूज लिंक असं आपण म्हणू शकतो, थर्सडे टाइम्सची. तर त्यांच्या न्यूज लिंकमध्येच त्यांनी हे म्हटलेलं आहे की आम्ही भारताने केलेल्या घोषणांना रेसिप्रोकल मेजर्सनी उत्तर देऊ, म्हणजे जशास तसं उत्तर आम्ही देखील देऊ. त्यामुळे भारताने काल पाकिस्तानच्या उच्चायुक्तातील डिफेन्स अटॅचीजना सोडून जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले होते. तर या सगळ्याला नक्कीच सोमेश, त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या संदर्भामध्ये प्रतिक्रिया येते पाकिस्तानकडनं हे बघणं महत्त्वाचं असेल आणि त्याचबरोबर शिमला कराराच्या बाबतीमध्ये खरोखरच निर्णय घेतला जातो का हे सुद्धा महत्त्वाचं असेल. वेळोवेळी अपडेट घेत राहू. धन्यवाद आपल्या माहितीबद्दल. दरम्यान भारत हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानचा सागरी सराव सुरू झालाय. अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानच्या नौदलाकडनं सराव करण्यात येतोय. आज आणि उद्या उत्तर अरबी समुद्रामध्ये पाक नौदल सराव करणार आहे.